रामकृष्ण हरी सगळ्यांना। आजपासून आपण व्हिडिओजची एक नवीन सिरीज चालू करत आहोत, ज्यामध्ये आपण वर्षभरातील सर्व एकादशी, त्यांची नावे व त्यांची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। पहिली आहे चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी। या एकादशीला कामदा एकादशी असे देखील म्हटले जाते। कामदा एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते। कामदा या शब्दाचा अर्थ सर्व इच्छा पूर्ण करणारी असा होतो। 2026 मधील कामदा एकादशी रविवार दिनांक 29 मार्च रोजी आहे। या एकादशीचे व्रत केल्याने मनातील सर्व सकारात्मक इच्छा पूर्ण होतात आणि नकळत घडलेल्या पापांपासून देखील मुक्ती मिळते असे मानले जाते। म्हणून कामदा एकादशीचे व्रत करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते। कामदा एकादशीची एक पौराणिक कथा आहे, जी अत्यंत रोचक आहे। ही कथा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली होती। ती आपण आता ऐकूया। प्राचीन काळी रत्नपूर नावाचे एक अतिशय सुंदर नगर होते। तिथे पुंडरीक नावाचा राजा राज्य करत होता। या नगरात अनेक गंधर्व आणि अप्सरा वास्तव्य करत होत्या। तिथेच ललित नावाचा एक गंधर्व आणि त्याची पत्नी ललिता हेही राहत होते। त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते। एकदा राजा पुंडरीकाच्या सभेत गायनाचा कार्यक्रम सुरू होता। ललित तिथे गाणे गात होता, पण गाता गाता त्याचे लक्ष आपली पत्नी ललिता हिच्याकडे गेले आणि तिचा विचार करताना त्याच्या गाण्यातील लय आणि सूर बिघडले। ही चूक पाहून राजा पुंडरीक अत्यंत क्रोधित झाला। राजाने ललितला शाप दिला की तू कामासक्त होऊन मर्यादा ओलांडलीस, म्हणून तू आत्ताच्या आत्ता एक नरभक्षक राक्षस बनशील। परिणामी शाप मिळताच ललितचे रूपांतर एका महाभयानक राक्षसात झाले। त्याचे शरीर विशाल झाले आणि तो जंगलात भटकू लागला। आपल्या पतीची ही अवस्था पाहून ललिताला खूप दुःख झाले। ती सुद्धा त्याच्याबरोबर जंगलात फिरू लागली आणि आपल्या पतीला या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग शोधू लागली। असेच भटकत असताना ललिता विंध्याचल पर्वतावरील शृंगी ऋषींच्या आश्रमात पोहोचली। तिने ऋषींना सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या पतीला वाचवण्याची विनंती केली। ऋषींनी तिला सांगितले की चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशी जवळ येत आहे। तू जर हे व्रत विधिवत केलेस आणि त्याचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण केलेस तर तो पुन्हा गंधर्व होईल। ललिताने ऋषींच्या सांगण्याप्रमाणे कामदा एकादशीचे कडक व्रत केले आणि भगवंतांकडे प्रार्थना केली की माझ्या या व्रताचे फळ माझ्या पतीला मिळावे। व्रताच्या प्रभावाने ललिताच्या पतीचे राक्षसपण नष्ट झाले आणि तो पुन्हा अत्यंत देखणा गंधर्व बनला व दोघेही स्वर्गात निघून गेले। थोडक्यात या कथेचा सारांश असा की श्रद्धेने केलेले कामदा एकादशीचे व्रत केवळ स्वतःसाठीच नाही, तर आपल्या प्रिय व्यक्तींच्या कल्याणासाठीही लाभदायक ठरते। अशी ही कामदा एकादशीची व्रतकथा आहे। आता आपण या व्रताची पूजाविधी पाहूया। या दिवशी भगवान विष्णूंची श्रीकृष्ण रूपातच पूजा केली जाते। त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प सोडावा। या व्रताच्या संकल्पासाठी एक मंत्र आहे। एकादश्याम निराहार स्थित्वा हम परेहनि भोक्ष्यामि पुंडरीकाक्ष शरणं मे भवाच्युत शरणं मे भवाच्युत।
असा मंत्र म्हणून उपवासाचा व व्रताचा संकल्प सोडावा। त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले, फळे, तुळस आणि धूपदीप अर्पण करावे। या दिवशी पूर्ण उपवास करावा किंवा फलाहार करावा। ज्याप्रमाणे आपली शारीरिक क्षमता असेल त्याप्रमाणे फलाहार किंवा उपवासाचा संकल्प करावा। तसेच कामदा एकादशीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी। रात्री भजन कीर्तन करून विष्णूंचे नामस्मरण करावे। तसेच दानधर्म करावा, गरजू लोकांना अन्नदान करावे, हे देखील शुभ मानले जाते। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। या एकादशीच्या म्हणजे प्रत्येक एकादशीला हे लागू आहे। एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे वर्ज्य आहे, म्हणून भात किंवा पूर्ण अन्न खाणे टाळावे। तसेच कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा कोणावरही रागवू नये। अशा प्रकारे चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील म्हणजेच कामदा एकादशीची आपण पौराणिक कथा व व्रतविधी याबद्दल माहिती घेतली आहे। तुम्हा सर्वांना कामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।